आता किचनचं चावलं, साफसफाई झाली थोडीशी. आता इकडची साफसफाई, कपडे 4-5 दिवसाची कपडे ठेवलेले आहेत, ठेवायचे आहेत नीट. हे माझ्या मोठ्या सुनेचा रूम, कामं जातात ना, मग त्यांना वस्तू ठेवायला पाहिजे. आपण हे दप्तर वगैरे सगळं आणि कपडे यावतात कुठवर करायचं साफसफाई. मला तर कंटाळून गेलं, म्हणून मी त्यांचा रूम साफ करत नाही. मी माझं किचन आणि हॉल साफ करते, कारण त्यांची कपडे आपण कुठं जर ठेवलं, कुठली वस्तू ठेवली की ते लोक ओरडणार आपल्याला की कशाला तुम्ही हे केलं, कशाला ते करता. म्हणून मी नाही करत. फक्त झाडून घ्यायचं एका बाजूला उचलून आणि करायचं. हे सगळं घाण बघून माझं कपडे सण ते. पण आता काय करायचं, ही माझी नात आहे ना, ती बोलते आपण दोघी करूया. पण आम्ही केलं ना की मग त्यांच्या वस्तू कुठं तर जातात. त्यांना हे असंच ठेवायची सवय झालेली आहे ना, त्यांना पडदिशी बसते भेटतात अशा ह्याच्यात. आणि आमचे बघून बघून आमचं डोकं फिरते. जशी एवढीशी पोरगी आहे माझी, बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हाय, ही एवढी आहे माझी, ही नात आहे ना माझी, का माझ्या संगती असते, व्हिडिओ काढते, लॉंग व्हिडिओला साथ देते. आणि ही पोरगी आहे ना, ती आली की मग म्हणते हे आपण सगळं साफ करूया, हे सगळं साफ करूया आपण. आई तर मलाच कसं तरी वाटतंय. पण मी काय बोलते की आपण साफ करायचं, आणि आम्ही साफ करून यांचे वस्तू कुठं तर गेलं की आम्हाला ओरडतात हे लोक. ओरडतात ते लोक. मग त्यांना ते असू दे. बाकी कोपऱ्याने आता मी झाडू मारून लादी पुसून घेते आणि झालं. मग आता जरा थोडेसे कपडे ठेवते नीटवाने. बरोबर वाटत नाही, कोणतं आलं तर बघितलं तर आपलं एवढं मोठं घर आहे, ह्या घरात अशी घाणेरडी लोक राहतात, काय करायचं. आता मी किचन आपलं माझं साफ करते, हॉल साफ करते, तिकडचा बेडरूम पण दाखवते नंतर.